तालुक्यामधील पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट या संस्थेची प्रगती आणि संस्थेने नव्याने सोलर पॉवर प्लॅन्ट नेट मीटरिंगमध्ये त्या ठिकाणी संस्था सुरू करते. त्याचबरोबर संस्थेने नवीन 2 टँकर्स हे शेतकऱ्यांच्या दुधाच्या सुविधेसाठी त्या ठिकाणी घेतलेत. तर याची माहिती आपल्या सगळ्यांना द्यावी आणि आपल्या माध्यमातून संस्थेचे जे सभासद आहेत तालुक्यातले त्या सगळ्यांच्यापर्यंत पोचवावी, याच्यासाठी खरं म्हणजे आजची ही मीटिंग आम्ही सर्वच डायरेक्टरांनी त्या ठिकाणी बोलवलेले आहे. मला सांगायला आनंद होतो की जवळपास 1 कोटी लिटरपेक्षा जास्तचा टप्पा यावर्षी पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट ही संस्था त्या ठिकाणी कलेक्शनमध्ये पार पाडेल. आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये आहे. ही परिस्थिती असताना सुद्धा आणि मधल्या काळामध्ये अनेक दूध संस्था आल्या, अनेक दूध संस्था गेल्या, अनेकांनी कॉम्पिटिशन त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला, अनेक संस्थांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेठीला धरलं, काही लाभाच्या गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या. परंतु मला मुद्दामून या ठिकाणी आमच्या सर्व संचालकांनी माझ्या वतीने या ठिकाणी सांगायचं की 2006 साली कैलासवासी चंदूकाका जगतापांनी या संस्थेची स्थापना जॉईंट स्टॉक कंपनी म्हणून त्या ठिकाणी दी माळीनगर शुगर फॅक्टरी ही 1930ला पहिल्यांदा शेतकऱ्यांचा साखर कारखाना त्या ठिकाणी देशामध्ये उभा राहिला. त्याच धर्तीवरती 2006ला पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट ही संस्था जॉईंट स्टॉक कंपनी म्हणून त्या ठिकाणी उभी राहिली. आणि पुरंदर मिल्क नंतर 2015 साली सेंट्रल लेवलवरती केंद्र शासनाने फार्मर प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना त्या ठिकाणी पुढे आणली. तर मला सांगायला आनंद आहे की देशातली मला वाटतं दी माळीनगर शुगर फॅक्टरीनंतर दुसरी फार्मर प्रोड्युसर कंपनी कुठली असेल तर ती पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पुरंदर तालुका 2003चा दुष्काळ, 2008-09चा दुष्काळ असेल, 2013-14चा दुष्काळ असेल, ह्या सगळे प्रसंग आणि अनेक कॉम्पिटिशन, म्हणजे काही मल्टीनॅशनल कंपन्या त्या ठिकाणी दुधाच्या संकलनासाठी आमच्याकडे कॉम्पिटिशनमध्ये आल्या, काही स्थानिक ब्रँड त्या ठिकाणी उभे राहिले. आता अमूलसारखा ब्रँडसुद्धा त्या ठिकाणी पुरंदरमध्ये येऊन गेला. परंतु खऱ्या अर्थाने आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी पुरंदर मिल्क म्हणून सक्षमपणे शेतकऱ्यांना आज जो सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे चोख हमी भाव, म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दुधाचा रेट द्यायचा, हे काम आम्ही सातत्याने करत आलेलो आहे. आणि आज मुद्दामून मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व सभासदांना सांगायचं की यावर्षी आम्ही नेट मीटरिंगची सुविधा ही पुरंदर मिल्कच्या कोल्ड स्टोरेज, डेअरी प्लांट आणि पेट्रोल पंप या तिन्ही युनिटला त्या ठिकाणी सुरू करतो आहे. नेट मीटरिंगमुळे जवळपास आपल्याकडे कोल्ड स्टोरेजला 20 लाख रुपयाची बचत आमची वर्षाला त्या ठिकाणी नेट मीटरिंगमुळे केवळ विजेच्या बिलामध्ये होणार आहे. 15 लाख रुपयाची बचत ही पेट्रोल पंपावरती त्या ठिकाणी होणार आहे आणि 17 लाख रुपयाची बचत ही डेअरी प्लांटवरती त्या ठिकाणी होणार आहे. एवढी मोठी बचत म्हणजे जवळपास 52 लक्ष रुपये हे पुरंदर मिल्कचे नेट प्रॉफिट हे इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे 2024-25च्या फायनान्शियल इयरपासून त्या ठिकाणी पुरंदर मिल्कला मिळणारे. आणि ही आनंदाची गोष्ट मला वाटते आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व सभासदांना पुरंदर मिल्कच्या कळावी, याच्यासाठी खरं म्हणजे आजची ही प्रेस घेतली आहे. नेट मीटरिंगचा फायदा हा खूप चांगल्या प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्याला, घरगुती ग्राहकाला आणि अनेक कंपन्यांना त्या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं की ज्याप्रमाणे पुरंदर मिल्क नेट मीटरिंग करते, आज तुम्ही बघितलं असेल देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वॉटर पंप्समध्ये सासवड नगरपालिकेने नेट मीटरिंग केलं. आज नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटमध्ये 7 लाख रुपये सेविंग आहे. सासवडचा एक प्लॅन्ट सुरू झाला आहे, दुसरा प्लॅन्ट सुरू झाल्यानंतर जवळपास 2,34 लाख रुपये सेविंग होणार आहे वर्षाला. म्हणजे तशाच प्रकारे आम्हीसुद्धा पुरंदर मिल्कनी ते पुढाकार घेऊन ते केलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी त्याचा फॉलो करावा.
हा त्याच्यामागचा उद्देश आहे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शेअर कराव्यात जेणेकरून लोक त्याला फॉलोअप करतील, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचबरोबर पुरंदर मिल्कचं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे अनेक संस्था त्या ठिकाणी आल्यात, परंतु पुरंदर मिल्क सक्षमपणे सुरू आहे आणि मला वाटतं आहे देशामध्ये पुरंदर मिल्क ही एकमेव संस्था आहे जी 2006 सातत्याने कलेक्शन करते आणि त्याचं कलेक्शन एक दिवससुद्धा बंद नाही आहे. कोविड काळामध्ये पहिले 3 दिवस म्हणजे 21 मार्च मला वाटतं, बरोबर ना, 21, 22 आणि 23, 21, 22, 23 मार्च हे 3 दिवस जर सोडले 2020चे, तर एकही दिवस ह्या पुरंदर मिल्कचा प्लांट किंवा कलेक्शन त्या ठिकाणी बंद नाही आहे. जे शेतकऱ्याचं उत्पादन आहे ते घ्यायचं काम, त्याला योग्य मोबदला द्यायचं काम पुरंदर मिल्क करतं आहे आणि आपल्या माध्यमातून पुरंदर मिल्क आणि आनंदी ब्रँडची माहिती सगळ्यांच्यापर्यंत जावी याच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे पुरंदर मिल्कचे डायरेक्टर आदरणीय प्रदीपांना कोमन, आदरणीय अण्णा कामथे, त्याचप्रमाणे आदरणीय त्रिंबक काका माळवतकर, आमचे MD राजेंद्रजी भांडरे, डायरेक्टर आदरणीय बाळासाहेबजी भैरट, त्याचप्रमाणे डायरेक्टर आदरणीय संभाजीनाना काळाने कोलते काकी या ठिकाणी आहेत, आमचे पुरंदर नागरीचे डायरेक्टर आदरणीय काळाने दादा या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे आमचे गुरवजी या ठिकाणी आहेत, अनिलजी उरवणे पुरंदर नागरीचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत, पुरंदर मिल्कचे आमचे सर्व कर्मचारी आहेत. तर खूप चांगली अचिव्हमेंट आम्ही करतो आहे आणि काहीतरी चांगलं सेविंग करतो आहे आणि याच्यातनं ह्या सेविंगमधनं म्हणजे 52 लाख रुपये जे आम्हाला वाचणार आहेत ते निश्चितपणे याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांना देऊ, हे मुद्दामून या माध्यमातून सांगायचं. तर